हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। जय श्रीराम। आज देशभर श्रीरामनवमीचा हा जो काही उत्सव आहे तो साजरा होत असताना फलटणमध्ये आज फलटण नगरी ही सर्वप्रथम आपल्याला आठवण करून देतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं सासरवाडी आणि धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचं हे असलेलं आजोळ गाव आहे। या गावामध्ये आज रामनवमीनिमित्त एक भव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं होतं आणि त्या मिरवणुकीमध्ये आपण जो पाठीमागं पाहिलेला आहे की जी घटना देशाला हादरून टाकणारी होती, संपूर्ण देशामध्ये ज्या घटनेचा दखल घेतली गेली की काय पद्धतीत अन्याय अत्याचार होऊन कशा क्रूरतेने मुलींची हत्या केली जाते जाणीवपूर्वक, त्याच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आमच्या शिवप्रतिष्ठानच्या काही युवकांनी या रॅलीचं आयोजन केलेलं होतं। परंतु पोलिसांनी ऐन वेळेस या रॅलीला परवानगी नाकारलेली आहे। ती नाकारत असताना DYSP फलटणचे आंबेसाहेब यांची समक्ष जाऊन चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की सातारच्या SP दोशी साहेबांनी आम्हाला हे प्रकरण इथंच थांबवा असं सांगितलेलं आहे। त्या अनुषंगानं मी स्वतः SP साहेबांशी बोललो। साहेबांना सांगितलं की जे घटना समाजात घडलेल्या आहे आणि त्याच्यात अवेअरनेस लोकांच्यात खास करून महिला वर्गात झालं पाहिजे, महिलांना समजलं पाहिजे। लहान वयातल्या मुली असतात त्यांच्याबाबत कसं त्यांना प्रेमाच्या खोट्या जाळ्यामध्ये अडकवलं जातं, त्यांचा कसा मिसयूज केला जातो आणि शेवट त्यांची कशा पद्धतीनं निर्गुण हत्या होते। अशा अनुषंगाने जनजागृती होणे गरजेचं असताना देखील SP तुषार दोशी यांनी या प्रकरणाला तुम्ही बाजूला ठेवा आणि हे प्रकरण किंवा हा जो काही रथ आहे तो रॅलीमध्ये दाखवू नका। त्यानंतर आम्ही त्यांना अशी विनंती केली, ठीक आहे आम्ही तो रॅलीमध्ये दाखवत नाही, पण किमान ज्या ठिकाणी सर्व लोक येत आहेत त्या ठिकाणी तरी ते असावं, जनजागृती व्हावी खास करून मुलींसाठी। उद्देश आमचा साफ आहे, आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायचा नाही आहे, पण जे खरं आहे ते बोलायला जर बंदी येत असेल तर मला वाटतं हे रामाचं राज्य आहे की नाही हा प्रश्न पडला आहे।